वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी एक वेगळा आणि प्रशंसनीय उपक्रम हाती घेतला आहे। रात्रीच्या गस्ती दरम्यान विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे। कळमना वस्ती परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला। वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे। शहरातील विविध भागात रात्रीच्या गस्ती दरम्यान पोलीस अधिकारी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आहेत। कळमना वस्ती परिसरात शिकवणी वर्गातून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना थांबवून पोलिसांनी त्यांना सुरक्षित मोबाईल वापर, ऑनलाईन फसवणूक टाळणे आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर याबाबत मार्गदर्शन केले। संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले। सर्वांना 10वीच्या परीक्षेच्या शुभेच्छा। अभ्यास करा चांगला, मोबाईलचा कमी वापर करा, मोबाईलचा इंटरनेट आपल्या फायदेशी घ्या, पूर्ण जग इंटरनेटमध्ये बरोबर आहे, प्रत्येक सब्जेक्ट घ्या, आई वडिलांची मान सन्मान राहील असं वागा, एवढंच फक्त मी सांगतो या ठिकाणी। तुमच्या काही अडचणी असल्या सांगा। हा अडचणी आहेत काही 112 डायल करायचा। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 112 या हेल्पलाईन क्रमांकावर निर्भयपणे संपर्क साधण्याचा सल्लाही देण्यात आला। हा उपक्रम पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल तसेच उपायुक्त निकेतन कदम यांच्या आदेशावरून राबविण्यात आला। स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या या पुढाकाराचे कौतुक केले आहे। मैं भावना गणेश कोल्ले, मैं कड़मना वस्ती में रहती हूँ, नागपुर से। आज हम हनुमंत इंगड़े सर ने हमें बहुत इन्फॉर्मेशन दी है, जैसे कि पढ़ाई पे हमें ध्यान देना है। हम 10th क्लास के अभी बोर्ड्स देने वाले हैं, तो हमें पढ़ाई की तरफ ध्यान देना चाहिए और जैसे इंटरनेट का थोड़ा कम यूज़ करना चाहिए। साइबर क्राइम्स वगैरह के फ़ोन आते हैं, उनको अटेंड नहीं करना है। किसी भी टाइप की OTP हमें किसी से शेयर नहीं करनी है और हमें कोई प्रॉब्लम हो तो हमको 112 पे कॉल करना है और किसी भी चीज़ की हमें ज़रूरत हो तो हम इनसे कांटेक्ट कर सकते हैं। और इन्होंने आज जो जो हमें कहा वो हमारे लिए बहुत यूजफुल है, हमें मोटिवेशन दिया, इसके लिए थैंक यू सर। स्थानिकांच्या मते अशा मोहिमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागेल आणि सायबर गुन्ह्यांना आळा बसेल। आमच्या पोलीस विभागामध्ये आदरणीय CP साहेब रवींद्र सिंगलजी साहेब यांच्या आदेशानुसार, तसेच आमचे DCP साहेब निकेतनजी कदम साहेब, तसेच आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणजी काळे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही रोजच एरियामध्ये कॉर्नर मीटिंग घेऊन लोकांना अनेक गोष्टीची कायद्याविषयी माहिती देत असतो। तसेच कॉर्नर मीटिंग मध्ये आम्ही घेत असताना लोकांना 100 नंबर 112 नंबर काही जर अचानक तुम्हाला काही माहिती झालं किंवा काही तुम्हाला पोलिसांना सांगावं असं वाटलं, तुमचं प्रत्येकाचं नाव गोपनीय ठेवलं जातं 112 वर, तर 112 वर कॉल केला पाहिजे। तसेच ऑपरेशन थंडर प्रमाणे मादक द्रव्य, गुन्हेगारक द्रव्य यापासून आपण कसं लांब राहिलं पाहिजे, याचे तोटे काय आहेत हे सगळे आम्ही मुलांना सांगत होतो। जे आता परीक्षा 12वीची 10वीची परीक्षा चालू आहेत, त्या परीक्षेमध्ये गैरकृत्य करून आपण अभ्यासावर जास्त लक्ष दिलं पाहिजे। इंटरनेटचा वापर हा आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी केला पाहिजे आणि जे सायबर क्राईम होतात त्यामध्ये आपल्याला एखादा फोन करून पैशाची मागणी करतात किंवा OTP आपल्याला दिला, आपण आपला OTP कोणाला देऊ नये अशा सूचना आम्हाला वरिष्ठांमार्फत येत असतो। ते आम्ही जर प्रत्येक वेळेस कॉर्नर मीटिंग ज्यावेळेस आम्ही घेतो त्यावेळेस आम्ही प्रत्येक लोकांना ह्या सूचना देत असतो। जागृत करण्याचं आम्ही काम आदरणीय आमच्या CP सरांच्या आदेशाचं पालन करून आम्ही करत असतो। नागपूर पोलिसांचा हा उपक्रम केवळ जनजागृती पुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल मानला जात आहे। सायबर गुन्हेगाराविरोधात लढण्यासाठी पोलीस आणि नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित होत आहेत।